नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। मित्रांनो, कन्फर्म झाला आहे की जानेवारी 2025 मध्ये तुमचा जो डीए आहे, महागाई भत्ता आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। आणि कसा वाढणार आहे बघूया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि जी बेल दिसते आहे, घंटी दिसते आहे, तिला सुद्धा एकदा वाजवायला विसरू नका, म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल। चला तर मग बघूया सविस्तर बातमी। आपण बघतो की 2024 वर्ष शेवटाकडे आलेलं आहे। आता 2025 लागणार आहे। तर या वर्षामध्ये आपण बघतो की केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याबद्दल आपण विविध अशा चर्चा ऐकल्या असतील। तर आता येणारे जे 2025 वर्ष आहे ते केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे। महागाई भत्त्यामध्ये पुन्हा एकदा वाढ केली जाण्याची शक्यता आहे। यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये किती वाढ होणार हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। AICPIच्या निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये म्हणजेच DA मध्ये केवळ 3% वाढ होईल। सध्याचे ट्रेंड जर आपण पाहिले तर महागाई भत्ता जो आहे तो जानेवारी 2025 मध्ये 56% पोहोचेल। आपण या मागची आकडेवारी जर समजून घेतली तर आता AICPIच्या निर्देशांकाचे ऑक्टोबर पर्यंतचे आकडे आलेले आहेत। पण नोव्हेंबर आणि डिसेंबर मधील कल पाहिल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये केवळ 3% वाढ दिसून येते। AICPI निर्देशांक जो आहे तो देशातील महागाई आणि वस्तूंच्या किमतीतील बदलांचा मागोवा घेत असतो। आतापर्यंत जुलै, ऑक्टोबर, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2024 या 6 महिन्याचे जे आकडे आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत। AICPI निर्देशांकानुसार जुलैमध्ये हा आकडा 142.7 अंकावर होता, ज्यामुळे महागाई भत्त्याचा स्कोर जो आहे तो 53.64% पोहोचला। ऑगस्टमध्ये निर्देशांक 142.6 अंक आणि DA जो आहे तो 53.95% पोहोचला। सप्टेंबरमध्ये 143.3 अंकाच्या तुलनेत भत्ता जो आहे, महागाई भत्ता, त्याचा स्कोर जो आहे तो 54.49 होता। त्याचवेळी ऑक्टोबरच्या ताज्या आकडेवारीनुसार आपण पाहिलं तर निर्देशांक जो आहे तो 144.5 अंकावर पोहोचला आहे। महागाई भत्ता 55.05% पोहोचलेला आहे। सध्याचा महागाई भत्ता दर 53% आहे, जो जुलै 2024 पासून लागू आहे। आता बघा की 1 जानेवारी पासून नवीन DA जो आहे तो कसा लागणार आहे। केंद्र सरकार दर 6 महिन्यांनी DA मध्ये सुधारणा करते। जुलै 2024 मध्ये 3% वाढ झाल्यानंतर आता जानेवारी 2025 मध्ये 3%ची वाढ जी आहे ते केली जाण्याची शक्यता आहे। 1 कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे। असे असताना मार्च 2025 मध्ये त्याची घोषणा होणे अपेक्षित आहे। सर्वसाधारणपणे सरकारकडून मार्चमध्ये होळीच्या आसपास याची घोषणा केली जात असते। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा ट्रेंड काय आहे बघा। ऑक्टोबर पर्यंत जो निर्देशांक आहे तो 144.5 अंकावर आहे, ज्यामुळे महागाई भत्ता जो आहे तो 55.05% झाला आहे। पुढील 2 महिन्यांचा कल पाहिल्यास नोव्हेंबरमध्ये निर्देशांक 145 अंकावर जो आहे जाऊन पोहोचेल, ज्यामुळे महागाई भत्ता जो आहे तो 55.59 पर्यंत पोहोचेल। असे असताना डिसेंबरमध्ये निर्देशांक 145.3 अंकावर पोहोचण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महागाई भत्ता जो आहे त्याच्यामध्ये चांगली उसळ पाहायला मिळेल, म्हणजे तो 56.18 पर्यंत पोहोचेल। त्यामुळे एकूण महागाई भत्ता केवळ 3% वाढण्याची शक्यता आहे। आता बघा की पगारात किती वाढ होईल। 7वा वेतन आयोग जो आहे त्या आयोगाच्या वेतन श्रेणीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये किती वाढ होईल हे समजून घेऊयात। किमान मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना वार्षिक 6,480 रुपये अधिक मिळतील। उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18,000 रुपये इतके असेल आणि महागाई भत्ता 56% असेल तर त्याचे कॅल्क्युलेशन आपल्याला पुढील प्रमाणे करता येणार आहे। बघा, जानेवारी 2025 पासून महागाई भत्ता हा 18,000 रुपये गुणेला मल्टिपल केलं तर 56% केलं तर 10,080 रुपये महिना, आणि जुलै 2024 पासून महागाई भत्ता जो आहे तो 18,000 रुपये गुणेला 53% बरोबर 9,540 रुपये महिना। 3% वाढीनंतरचा जर फरक पाहिला आपण तर 540 रुपये प्रति महिना हा होणार आहे। तर अशा प्रकारे
3% जो महागाई भत्ता आहे तो 2025 मध्ये जानेवारीमध्ये आपल्याला मिळणार आहे आणि राज्य सरकार सुद्धा 2025 मध्ये जानेवारीमध्ये म्हणू आपण की 3% महागाई भत्ता हा वाढवणार आहे, परंतु तो लागू शक्यतोवर मार्च महिन्यापासून होळीच्या वेळेस लागू होणार आहे। तर अशा प्रकारची ही चांगली बातमी होती कर्मचाऱ्यांसाठी। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।